सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार दिवशी श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा मोठा सण आलेला आहे. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण असतो. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काठोकाठ भरून ओसंडणारा आनंद श्रावणात आपल्याला आढळून येतो. या महिन्यात अनेक सणांची नुसती गर्दी असते. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे भाऊ बहिणींचा पवित्र नात्याचा हा सण म्हणजे राखी पौर्णिमा. तर बघा, श्रीकृष्णाच्या करंगळीला जेव्हा सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांवर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानित होते. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली. जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. भाऊ बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते, तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते. आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करते. भावाच्या कल्याणासाठी देवांजवळ रात्रंदिवस प्रार्थना करत असते. या पौर्णिमेचे आणखीन एक नाव म्हणजे पोवती पौर्णिमा. पोवती याचा अर्थ म्हणजे पवित्र. बघा, रक्षाबंधन या दोन नावांनी सुद्धा ओळखलं जातं. रक्षाबंधन आणि पोवती पौर्णिमा म्हणून सुद्धा या सणाला ओळख आहे. श्रावण शुक्ल पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे. 27 ऑगस्ट 2026 सकाळी 9:08 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 28 तारखेला शुक्रवारी सकाळी 9:47 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. 27 तारखेला संपूर्ण दिवस रात्र ही पौर्णिमा तिथी असून 28 तारखेला सकाळी 9:47 ही पौर्णिमा तिथी संपत आहे. पण 28 तारखेचा सूर्योदय बघितलेली ही तिथी असल्यामुळे 28 तारखेला सुद्धा आपण पौर्णिमा तिथी साजरी करणार आहोत, म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करणार आहोत. बऱ्याचशा घरांमध्ये पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमेला सत्यनारायणाची महापूजा केली जाते. तर तुम्ही गुरुवार रोजी 27 तारखेला संपूर्ण दिवसभर आपल्या घरात सत्यनारायणाची महापूजा करू शकता. आता 27 तारखेला तुम्हाला नाही जमलं, मग 28 तारखेला सुद्धा ही तिथी पौर्णिमा तिथी सूर्योदय बघितलेली असल्यामुळे तुम्ही 28 तारखेला सुद्धा घरात तुमच्या सत्यनारायणाची महापूजा करू शकता. अतिशय शुभ दिवस आहे. आता कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे की 28 तारखेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. तर हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेद नियम पाळायची गरज नाही. अगदी गर्भवती महिला असतील, लहान मुलं असतील, आजारी अशक्त व्यक्ती आहे, त्यांनी सुद्धा कुठलेच ग्रहणाचे नियम वेद पाळायची गरज नाही. पण तुमच्या मनात काही शंका असेल तर मग एक तुळशीपत्र तुम्ही जेवण बनवलेलं असेल, पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं असेल, त्यात एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. कुठलेच दोष तुम्हाला लागणार नाही. आणि ज्या गर्भवती महिला असतील, अशक्त व्यक्ती, तुम्ही एक तुळशीपत्र चावून खाऊन जरी घेतलं तर कुठलेच दोष किंवा ग्रहणाचे काही तुम्हाला कुणी सांगितलेलं आहे की हे नियम पाळा ते नियम पाळा, कुठलेच नियम पाळू नका. फक्त एक तुळशीचं पान तोंडात ठेवा. नंतर ते तुळशीचं पान तुम्ही खाऊन जरी घेतलं चालेल. तुमचं बाळ आणि तुमच्या तब्येतीवर कुठलाच दोष ग्रहणाचा लागणार नाही. आता परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे त्या व्यक्तींनी ग्रहणाचे संपूर्ण नियम वेद जरूर पाळावे. जेव्हा रक्षाबंधन साजरी कराल तेव्हा ग्रहण संपल्यानंतरच तुम्ही राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे. ज्या ज्या प्रदेशामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे तिथं वेद नियम संपूर्ण गोष्टी अटी जरूर पाळायच्या आहे. सर्वांनी, गर्भवतींनी सुद्धा नियम पाळायचे आहे. बघा, दरवर्षीच रक्षाबंधनाच्या सणावर भद्राकाळ हा असतोच. तर मग यावर्षी सुद्धा भद्राकाळ आहे का? 2026 मधील रक्षाबंधनाच्या सणावर भद्राकाळाचं संकट आहे का? तर यावर्षी भद्राकाळाचं संकट नसून आपण फक्त राहू काळ पाळायचा आहे. तर यावर्षी 27 ऑगस्टलाच
भद्रकाळ रात्री सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वीच समाप्त होत असल्यामुळे 28 ऑगस्टला हा भद्रकाळ नसणार आहे. तर काही लोक भद्रकाळ पाळतात, तर काही लोक पाळत नाही. भद्रा म्हणजे काय, तर भद्रा ही सूर्य आणि छाया यांची मुलगी आहे. यमदेवांची, शनिदेवांची बहीण आहे. भद्राचे रूप अतिशय कुरूप आहे. ब्रह्मदेवांनी भद्रेला श्राप दिलेला आहे. कुणीही तुझ्या काळात शुभ मंगल कार्य केले तर त्यांना नुकसान होईल, अशुभ ठरेल, म्हणून या काळात शुभ गोष्टी करू नये असं म्हटलं जातं शास्त्रानुसार. म्हणून आपण हा भद्रा काळ पाळत असतो. वर्षाचा मोठा सण आहे तो म्हणजे राखी पौर्णिमेचा, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा. म्हणून भद्रा काळात राखी चुकून सुद्धा बांधू नये. पण यावर्षी 2026 मध्ये भद्रा काळ हा 28 तारखेला पहाटेच संपणार असल्यामुळे, सूर्योदयापूर्वीच समाप्त होत असल्यामुळे 28 तारखेला कुठलाच भद्रा काळ नाही आहे. फक्त या 2 तासाच्या राहू काळात चुकून सुद्धा आपल्या भावाला राखी बांधू नका. आपण वर्षाचा मोठा सण साजरा करणार आहोत. शुभ वेळेत जर आपण राखी बांधली आपल्या भावाला तर वर्ष कसं सुख समृद्धीचं जाणार आहे. भावाला सुद्धा सुख समृद्धीचं जाईल आणि आपल्याला बहिणींना सुद्धा संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी, आपल्या घरात मंगल गोष्टी घडून येतील. तर 28 ऑगस्टला सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा 2 तासाचा राहू अशुभ काळ असणार आहे. कळालं असेल माझ्या महिलांना, दादांना. 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त हा 2 तासाचा राहू काळ अशुभ काळ असणार आहे. या वेळात, या काळात चुकून सुद्धा आपल्या लाडक्या भावाला राखी बांधू नका. तुम्ही जर राहू काळ, अशुभ काळ मानतात तर एवढा 2 तासाचा काळ टळून जाऊ द्यायचा आहे. बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे. तर रक्षाबंधन केव्हा साजरी करावी, तर रक्षाबंधन 28 तारखेला पहाटे 5:57 जवळजवळ 6 वाजेपासून ते सकाळी 9:48 अतिशय शुभ मुहूर्त आहे. या 3 तास आणि 51 मिनिटांमध्ये या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायची आहे. आता समजा एवढ्या पहाटे 6 वाजेपासून ते सकाळी 9:48 तुम्हाला भावाकडे जाता आलं नाही किंवा तुमच्याकडं भाऊ आला नाही जमलं, घाई गडबडीत, लहान लेकरं असतात, घरात बरेचसे कामं असतात, मग नाही या 3 तास 51 मिनिटांमध्ये तुम्हाला राखी बांधता आली नाही तर मग काय करायचं, तर दुपारी 12 वाजेपासून अगदी रात्रीच्या 9, 9:30, 10 वाजेपर्यंत तुम्ही राखी आनंदाने बांधू शकता. संपूर्ण दिवस हा शुभच आहे. कुठलाच राहू काळ नाही आणि कुठलाच भद्रा काळ नाही. भद्रा काळ तर 28 तारखेला नाहीच आहे. सूर्योदयापूर्वीच हा भद्रा काळ संपून जाणार आहे आणि राहू काळ सुद्धा दुपारी 12 वाजेपर्यंतच असणार आहे. दुपारी 12 वाजेपासून 12:30 वाजेपासून अगदी रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तुम्ही रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा करू शकता. तर रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांनो लवकर उठा. बघा, छान दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. घरदार इतकं स्वच्छ करा आणि पहिली राखी देवांची पूजा करून घ्या. छान असा अभिषेक करून घ्या. देवघरातील देवांना छान अभिषेक करून झाल्यानंतर पहिली राखी गणपती बाप्पांजवळ अर्पण करा. दुसरी राखी बाळकृष्णांजवळ म्हणजेच आपल्या स्वामींजवळ अर्पण करायची आहे. अजून 2-3 राख्या तुमच्या देवांजवळ तुम्हाला अर्पण करायच्या, त्या करून द्या आणि मग आपल्या भावाला राखी बांधायला जायचं आहे तुम्हाला, किंवा तुमच्याकडं भाऊ येत असेल तर मग आपल्याला राखी बांधायची आहे. आपण जेव्हा प्रथम देवांना म्हणजे रक्षाबंधनाची पहिली राखी अर्पण करतो आणि मग आपल्या भावाला राखी बांधतो ना, तर खूप शुभ ठरतं. कुठलेच संकट, विघ्न किंवा अडीअडचणी आपल्या भावावर कधीच येत नाही आणि आपल्यावर सुद्धा कधी देव येऊ देत नाही. कारण पहिली राखी आपण आपल्या देवांना अर्पण करतो. कायम आपल्या पाठीशी देवी देवता उभे राहता. म्हणून प्रथम देवघरात राखी अर्पण करा. घराजवळ मंदिर असेल, स्वामींचा मठ असेल, पहिली राखी आपल्या स्वामींना अर्पण करा. तुमच्याकडं मूर्ती असेल तर अवश्य पहिली राखी बाळकृष्णांना किंवा आपल्या स्वामी, एकच माय माऊली आहे आपली, देवांना राखी पहिली बांधा
आणि मग आपल्या भावाला राखी बांधायची आहे. बघा वर्ष कसं सुख समृद्धीचं जाईल. कधीच कुठलं संकट देव तुमच्यावर फिरकू देणार नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची रक्षण करते, पाठीशी उभे राहून कायम रक्षण करतील. म्हणून पहिली राखी प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे. पहिली राखी आपल्या देवघरात गोंड्याची छान अशी लाल पिवळ्या गोंड्याची राखी आणा, लहान लहानशी छोटीशी, आणि प्रथम आपल्या देवांना राखी अर्पण करा. देवांची पूजा करा, देवांना औक्षण करा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून औक्षण करा देवांना. काहीतरी गोड मिठाईचा नैवेद्य आपल्या देवांना दाखवायचा आहे. एखादा नारळ अर्पण करू शकता किंवा नाही केला तुम्ही, फक्त देवांना ओवाळून घ्या, राखी अर्पण करा, गोडाचा नैवेद्य दाखवा आणि एक अखंड दिवा आपल्या देवांसमोर लावून ठेवायचा आहे. दिव्यात एक कापराचा तुकडा टाकून ठेवा, चिमूटभर हळद टाकून ठेवा. यामुळे सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देता. म्हणून रक्षाबंधनाची सुरुवात महिलांनो याच पद्धतीने करा. प्रथम देवांना राखी अर्पण करा आणि मग आपल्या भाऊरायाला, लाडक्या भावाला राखी बांधायची आहे. तर राखी पौर्णिमेच्या दिवशी छान शुभ रंगाच्या साड्या घाला महिलांनो. चुकून सुद्धा मळकट, फाटलेले, तुटलेले, 4 दिवसात वापरलेले, एकदम काळ्या रंगाचे, एकदम डार्क रंगाचे, निळसर काळपट दिसत असतील असे कपडे घालून आपल्या भावाला मुळीच ओवाळू नका. छान छान शुभ रंग असतात. श्रावणाचा महिना सुरू आहे. हिरवा रंग परिधान करा, लाल रंग, गुलाबी, पिवळा, बरेचसे रंग असतात. इतके सुंदर सुंदर रंग, शुभ रंग घाला. सगळं कसं शुभच होणार आहे. भावाला सुद्धा छान असे शुभ रंगाचे कपडे घालायला सांगा. तर छान शुभ रंगाचे कपडे घालून हा सण साजरा करायचा आहे. आता भावाचं औक्षण कसं करायचं तर भावाला पूर्व पश्चिमच बसवायचं आहे. तुम्ही उत्तरेकडं बसत आहात, भावाचं दक्षिणेकडं तोंड येत आहे, मुळीच नाही. या चुका छोट्या मोठ्या करू नका. पूर्व पश्चिम असाच पाठ मांडायचा आहे, असंच आसन ठेवायचं आहे. भावाला पाटावर बसवा. लहान का होईना पाटाभोवती रांगोळी काढायची आहे. भावाला पाटावर बसवा, आसनावर बसवा. पूर्व पश्चिमच दोघांचं तोंड आलं पाहिजे, मूक आलं पाहिजे. भावाला ओवाळताना पाटावर आसनावर बसवा. भावाच्या डोक्यावर टोपी घालायला सांगा किंवा एखादा रुमाल भावाच्या डोक्यावर ठेवायचा आहे. बहिणीने सुद्धा छान कपडे घालून एखादी ओढणी वगैरे डोक्यावर घ्या किंवा पदर असेल तुमचा डोक्यावर घ्या. भावाचे मूग दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. औक्षणाच्या ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, सोन्याची वस्तू, दिवा, राखी, गोड मिठाई, साखर किंवा गोड मिठाई आणि एक नारळ, त्याला कलावा बांधून घ्यायचा आहे. 5 वेढे, 3 वेढे लाल पिवळा कलावा बांधून घ्या. एक नारळ तर अवश्य घ्या. श्रीफळ खूप शुभ ठरतं. भावाला काही नाही दिलं तुम्ही, फक्त आशीर्वाद आणि एक श्रीफळ दिलं तरीही चालेल. श्रीफळामध्ये सर्व काही सुख सौभाग्य दडलेलं असतं. भावाला वर्षभर प्रगती मिळेल. म्हणून एक नारळ प्रत्येक बहिणीने ताटात जरूर घ्यायचं आहे. आता औक्षण कसं करायचं तर भावाला छान असं हळदी कुंकवाचा तिलक करा. अक्षता त्याच्या डोक्यावर टाका. त्याला सुपारीने ओवाळून घ्या. सुपारीसारखा टणक राहतो. सोन्याच्या वस्तूने ओवाळून घ्या. सोन्यासारखा राहतो भाऊ. दिव्याने ओवाळायचं. दिवा तेलाचाच घ्यायचा आहे. कधी पण दिवा घेताना तुपाच्या दिव्याने देवांना ओवाळावं. तेलाच्या दिव्यांनी आपण मनुष्याला ओवाळावं. म्हणून तेलाचा दिवा घ्यायचा आहे. छान असो औक्षण करा. गोड मिठाई खाऊ घाला आणि राखी बांधायची आहे. राखी बांधल्यानंतर भावाच्या हातात दोन्ही हाताने, त्याचे पण दोन्ही हात पुढं करायला सांगा. त्याच्या दोन्ही हातात बहिणीने दोन्ही हाताने नारळ, कलावा बांधलेलं नारळ अर्पण करा त्याला. म्हणजे नारळ द्यायचा आहे. भरभरून भावाला आशीर्वाद द्यायचा आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने भावाचं औक्षण करायचं आहे. भावाने सुद्धा बहिणीचं औक्षणाचं ताट खाली ठेवू नका. थोडी का होईना ओवाळणी जरूर घालायची आहे. ओवाळणी पैसे घाला, 101 रुपये घाला. तुम्हाला जेवढे परवडतील तेवढे बहिणीच्या ताटात ओवाळणी जरूर घाला. तुम्हाला जमत असेल दागिने द्या तिला, कपडे, साडी, बहिणीच्या आवडीची एखादी वस्तू, अशा तुम्हाला भावाने बहिणीला ओवाळणी द्यायची आहे. आणि बहिणीने सुद्धा नारळाबरोबर तुम्हाला जर जमत असेल
तर तुम्ही भावाला एखादी भेट वस्तू जरूर द्या. काहीतरी कपडा लत्ता तुम्ही भावाला घेऊ शकता किंवा भावाच्या आवडीची एखादी वस्तू जरूर बहिणीने सुद्धा द्यायची आहे. बघा, म्हणजे आपण जेव्हा भावाकडून घेतो तेव्हा भावाला सुद्धा काहीतरी भेट वस्तू जरूर द्या. आणि त्यात नारळ तर जरूर द्यायचं आहे. कपडे लत्ते भेट वस्तू त्याला आवर्जून द्या. आणि भावाने सुद्धा बहिणीचं ताट औक्षणाचं खाली ठेवू नका. हे 2 सण खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा राखी पौर्णिमेच्या दिवशी महिलांनो, तुम्ही जर माहेरी गेलेला असाल आणि माहेराहून परत येत असाल तर चुकून सुद्धा धारदार वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, लोणचं असेल, तिखट किंवा अंथरूण पांघरूण खलबत्ता मुसळी अशा वस्तू अजिबात चुकून सुद्धा आणू नका. इतर दिवशी आणू शकता, पण अशा शुभ प्रसंगी आपण जाणार आहोत माहेरी आणि भावाला औक्षण करून घरी येणार आहात तुम्ही सासरी. माहेराहून सासरी येताना चुकून सुद्धा अशा वस्तू आणू नका की आपल्या घरात संकट येतील ओढून किंवा पतिदेव मुलांना संकट येतील. अशा वस्तू आणू नका. मग त्यात धारदार वस्तू असतील, काचेच्या वस्तू असतील, लोणचं असेल, नात्यात काही वेळा लोणच्याने सुद्धा नात्यामध्ये आंबटपणा येतो, तिखटपणा येतो. म्हणून लोणचं आणा तुम्ही. मी म्हणत नाही, आपली आई आपल्याला अगदी आनंदाने प्रेमाने लोणचं बनवून देते. तुम्ही इतर वेळी गेला माहेरी तेव्हा लोणचं आणा, मी नाही म्हणत नाही. खरं तर लोणचं आणू नये असं शास्त्रात म्हटलेलं आहे, पण आई एवढ्या प्रेमाने देते म्हटल्यावर आपण नाही कसं म्हणायचं. पण अशा शुभ तिथींना जेव्हा आपण माहेरी जातो ना, तेव्हा या गोष्टी आणू नका. तुम्ही इतर वेळी जेव्हा आईला वडिलांना भेटायला जात असाल भावाला, तेव्हा या गोष्टी तुम्ही घेऊन येऊ शकता, पण अशा शुभ तिथींना या वस्तू घरी आणू नका. त्यात लोणचं, अंथरूण पांघरूण गोधड्या वगैरे अशा वस्तू जर आई देत असेल तर तुम्ही घेऊ नका ह्या वेळेस. पुढील वेळेस नेईल असं सांगून द्या. आईला प्रेमाने समजावून सांगा. आईचा जीव तर आपल्या लेकरांमध्ये खूप अडलेला असतो. म्हणजे तिला असं वाटतं आपली लेक घरी आलेली आहे, काय करू आणि काय नाही, हे देऊ ते देऊ. आईला प्रेमाने सांगा की मी पुढील फेरी मारेल, पुढील वेळा भेटायला येईल तुला, तेव्हा मी या वस्तू नेईल. फक्त या रक्षाबंधनला या वस्तू आणू नका माहेरून. आता राखी पौर्णिमा म्हटलं की आपले बाजार इतके सुसज्ज झालेले आहे, जिथं बघावं तिथं राख्याच राख्या आपल्याला दिसत आहे. आपल्या लाडक्या भावाला कोणती राखी घेऊ आणि कोणती नाही, प्रत्येक बहिणीला हाच विचार आहे. ती बाजारात जाते तेव्हा तिचं लक्ष प्रत्येक राखीकडं असतं. आपल्या भावाच्या मनगटावर इतकी जगातली सर्वात सुंदर राखी आपण बांधावी असंच तिच्या मनात असतं. तर महिलांनो, रक्षाबंधनला जर तुम्ही राखी खरेदी करत आहात, तुम्ही आधीच राखी खरेदी करत असाल, काही वेळा भावाकडं आपलं जाणं होत नाही, भावाला आपल्याकडे येणं होत नाही, मग आपण पोस्टाने वगैरे राखी पाठवत असतो, मग आधीच राखी खरेदी करतो. तर महिलांनो, तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी किंवा आधीच राखी खरेदी करत असाल तर चुकून सुद्धा अशा राख्या खरेदी करू नका ज्यामुळे भावावर संकट येईल. देवी देवतांचे फोटो वगैरे असतील अशा राख्या खरेदी करू नका. छान अशी गोंड्याची वगैरे राखी घ्या. काळपट रंगाच्या चित्रविचित्र राख्या असतील, धारदार वस्तू त्याच्यावर दाखवलेल्या असतील, भूताचे कसलेही चित्र वगैरे असतात त्या राख्यांवर, अशा राख्या चुकून सुद्धा खरेदी करू नका. छान मनमोहक राखी घ्या.